नमस्कार, मी अपूर्वा तळणीकर. न्यूज 18 लोकलच्या डिजिटलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. काल नुकतीच मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळामधील पहिला अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठ्या गोष्टींची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये सर्वात मोठी घोषणा करण्यात आली ती म्हणजे सोन्याच्या भावावरती. या अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या भावाचा जो कस्टम चार्ज होता तो कमी करण्यात आलेला आहे आणि यामुळे सोन्यामध्ये मोठी घसरण झालेली आहे. आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील व्यापाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत की सध्या सोन्याची स्थिती कशी आहे याविषयी माहिती. घोषणा करण्यात आली, मात्र सध्याला बाजारपेठामध्ये मोठा शुकशुकाट बघायला भेटत आहे आणि नेमका याचा कशा पद्धतीने परिणाम झालेला आहे हेच आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर शहरातील व्यापारी आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कसा बाजारपेठावर याचा परिणाम झालेला आहे. काल जी घोषणा केली अर्थमंत्र्यांनी त्याचा नेमका कसा परिणाम झालेला आहे? नमस्ते. ॲक्च्युली भाव एकदम घसरण्यामुळे कस्टमर घ्यायला थोडा असंजमास होत आहे. तर घ्यायचं का आता अजून रेट घसरणार, त्यामुळे थोडं व्यापार कमी आहे, गिऱ्हाईक कमी झाले. नेमके अजून कशा पद्धतीचे परिणाम झालेले आहेत आणि सध्याला सोन्याचा भाव कसा आहे आणि पूर्वी कसा होता? भाव एकदम 2,500 ते 3,000 घसरल्यामुळे दुकानदार तर ठीक आहे, पण कस्टमरला असं असंजमत होत आहे की अजून रेट कमी होईल, अजून कमी भेटेल. त्या हिशोबाने जे घेणार आहे ते थांबून जात आहेत. काही दिवस आता मला वाटतं याचा परिणाम असाच राहणार आहे. तर याचा नेमका फायदा कोणाला झालाय? व्यापाऱ्यांना झालाय की ग्राहकांना झालेला आहे? ग्राहकालाच झाले. व्यापाऱ्याचं काय, गोल्डला गोल्ड मेंटेन ठेवायचं, रेटचं बाकीचं काही घेणदेण नसतं. ही गोष्ट झाली, पण आता याच्यापेक्षा अजून भाव कमी होतील का? तर काय वाटतं तुम्हाला? नाही, अशात अजून भाव कमी होण्यासारखं तर काही कारण वाटत नाहीये. पूर्वी काय भाव होता सोन्याचा आणि आता काय भाव आहे? अगोदर 73-73,500 रेट होते, आज 70,000चा भाव आहे प्लस जीएसटी. एकदम 3-3,500 रुपये रेट घसरण झालेली त्याच्यात. प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे. जी कस्टम ड्युटी कमी करण्यात आलेली आहे त्यामुळे त्याचा परिणाम व्यापाऱ्यांवरती झालेलाच आहे, पण याचा फायदा हा जास्त ग्राहकांना होणार आहे. येत्या काही दिवसामध्ये बाजारात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे आणि नागरिकांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.